9, 10, 11 सर आमची 15, 16, 17 या तारखेला PCMची शिफ्ट आहे. सर आम्ही काय काय करू? सर आम्ही आता प्रिपरेशन कसं करू? सर आम्हाला एखादी स्ट्रॅटेजी सांगता का? सर महत्त्वाचे प्रश्न सांगता का? सर आता आम्ही कुठली मॉक टेस्ट सॉल्व्ह करू? सर आम्हाला कुठला पेपर येऊ शकतो? या गोष्टींविषयी आज आपण सर्व माहिती तुम्हाला देणार आहे. आता सुरुवातीला आपल्याला सुरुवात कशी करायची किंवा आताच्या सिच्युएशनला आपल्याला टॉपिक्स कुठले करायचे? मुलांनो एक एक गोष्ट सांगतोय ती व्यवस्थित लक्ष द्या. आपण सुरुवात करूया फिजिक्स पासून. मुलांनो फिजिक्ससाठी तुम्हाला काय करायचं आहे आताच्या सिच्युएशनला? फिजिक्ससाठी तुम्हाला आपण 5 मॉक टेस्ट प्रोव्हाइड केल्या आहे. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही तिथे जाऊन सर्च करू शकता उदय सर केमिस्ट्री, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करा. तिथं मुलांनो मी तुम्हाला 5 मॉक टेस्ट दिलाय. या 5 मॉक टेस्टमध्ये मुलांनो इतिहास सांगतोय. इतिहास ज्या पण मुलांनी PCB पासून आपल्या चॅनलला फॉलो केलंय, आपल्या चॅनलचं सर्व गोष्टी फॉलो केल्या आहे, अनेक मुलांचे फोन येतात, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून फोन येतोय की सर तुम्ही ज्या मॉक टेस्ट दिल्या होत्या फिजिक्ससाठी सर प्रश्न तसेच आले सर, सेम टू सेम. सर आम्हाला असं वाटत होतं की ती मॉक टेस्ट नव्हे तर आम्ही MST CETचा पेपर देतो असं वाटत होतं, आणि सर तिथं जाऊन बघतो तर काय सर्व प्रश्न तसेच होते सर. याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट सरांसाठी दुसरी कुठली नाही, आणि याच्यापेक्षा चांगली गोष्ट तुमच्यासाठी कुठली नाही. मी एकच सांगणार आहे, भरकटू नका. आता 100 लोक 100 वेगवेगळ्या गोष्टी सांगणार आहे. मी जे सांगतोय ते व्यवस्थित फॉलो करा. तुम्हाला फक्त आणि फक्त मुलांना प्रॅक्टिस करायची. आता तुम्हाला तिथं जाण्या अगोदर जर का तुम्हाला सरांनी 5 मॉक टेस्ट दिलाय, त्या 5 मॉक टेस्टची तुम्ही प्रॅक्टिस करा ना. स्वतःचा स्कोर इव्हॅल्युएट करा की माझा स्कोर किती येतोय, मला अजून काय कुठे मी कमी पडतोय, माझा हा टॉपिक राहिला तर नाही. या गोष्टी कधी कळणार तुम्हाला? ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करणार. तुमची जर का शिफ्ट 10, 11ला आहे किंवा 15, 16, 17ला आहे, अजून पण तुमच्याकडे दिवस आहे, तुम्ही प्रॅक्टिस करा. आता फक्त 2 गोष्टी कार्य करायचे, एक रिव्हिजन आणि एक प्रॅक्टिस. एक रिव्हिजन आणि एक प्रॅक्टिस. ठीक आहे. मग फिजिक्ससाठी तुम्हाला कळालंच की तुम्हाला मॉक टेस्ट मधले सर्व प्रश्न एकदम व्यवस्थित करायचे. अरे 50 प्रश्न आहे, 5 मॉक टेस्ट आहे, 250 प्रश्न तिथे. ते 250 प्रश्नांची प्रॅक्टिस केली तर 50 प्रश्न तुमच्या MST CET मधले इझिली सॉल्व्ह होणार. ठीक आहे. केमिस्ट्रीची गोष्ट, अरे केमिस्ट्रीसाठी तुमच्यासाठी काय काय नाही केलं आपण. क्रॅश कोर्स दिलाय. आता क्रॅश कोर्स वगैरे बघत नका बसू, सिरियसली सांगणार आहे. PYQ बघून जा. ठीक आहे. PYQची सिरीज आहे, तेवढं बघून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे काय करून जायचं, तुम्हाला लक्ष दे व्यवस्थित. मित्रांनो आपण 40 मिनिटांमध्ये, फक्त आणि फक्त 40 मिनिटांमध्ये 11वी आणि 12वीच्या ज्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहेत त्या डिस्कस केल्या आहे. कंप्लीट 11th आणि 12th एका लेक्चरमध्ये आपण डिस्कस केले केमिस्ट्रीसाठी. ते व्यवस्थित करून जा. त्याच्याने तुझी फास्ट रिव्हिजन होणार. मी असं म्हणणार नाही की तिथूनच सर्व प्रश्न येणार, पण त्याच्याने तुझी रिव्हिजन होणार. पटकन जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुझ्याकडून सॉल्व्ह होणार. आणि प्रश्न कुठून येणार? तिथून तर येणारच, पण सोबत तुला सरांनी एक इम्पॉर्टंट शीट प्रोव्हाइड केली. ती इम्पॉर्टंट शीट टेलिग्राममध्ये ऑलरेडी अपलोड आहे, जाऊन जॉईन करून टाक. आणि तिथं इम्पॉर्टंट शीटच्या डिस्कशनमध्ये आपण प्रत्येक गोष्टी सांगितल्या, चॅप्टर वाईज सांगितल्या, आणि प्रत्येक एक्सपेक्टेड क्वेश्चन सांगितलंय. प्रत्येक PCBच्या विद्यार्थ्याला विचारू शकता तुम्ही, ज्यांनी आपलं चॅनल फॉलो केलं त्यांना, की प्रत्येक एक प्रश्न सरांनी सांगितलेला केमिस्ट्रीचा एक प्रश्न आला होता. एक प्रश्न, एक पण प्रश्न आपण सांगितलेला बाहेरचा नव्हता. असू द्या, आपलं चॅनल जरी लहान असलं, आपला परिवार जरी लहान असला, आपण जरी मराठी भाषेत बोलत असलो, तरी पण मला गर्व आहे माझ्या विद्यार्थ्यांच्या कष्टाचा. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आणि तुम्हाला ते सिद्ध करून दाखवायचं आहे. मुलांनो फिजिक्सचं मी तुम्हाला सांगितलं, केमिस्ट्रीचं मी तुम्हाला सांगितलं. आता मॅथ्सचं पण मी तुम्हाला हेच सांगणार आहे. तुम्हाला फॉर्म्युलाज व्यवस्थित रिवाईज करायचे. शिफ्ट ॲनालिसिस वगैरेमध्ये मी सांगितलं होतं की फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळत आहे. अनेक विद्यार्थी विचारतात की सर मॅथ्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही दिलेच नाही. अरे मुलांना तुमच्यासाठी त्या 5 मॉक टेस्ट तयार केल्या सरांनी. एकदम हाय लेवलचे क्वेश्चन्स दिले, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन दिले. त्या 5 मॉक टेस्टमध्ये जे पण प्रश्न आहे ना, मी तुम्हाला सिरियसली सांगतोय, ते करायचे म्हणजे करायचे आहे म्हणजे आहे. ठीक आहे. सरांचं ऐकणार तुम्ही, सर्व ऐकणार. मला माहिती आहे तुमच्यावर विश्वास पण आहे तेवढा. ठीक आहे मुलांना. मग तुम्हाला मी सांगितलंय की तुम्हाला रिव्हिजनवर फोकस करायचा आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की तुम्हाला मॉक टेस्ट द्यायचे आहे. जर का तुमची 9-10ला शिफ्ट असणार तर तुम्हाला फक्त रिव्हिजन आणि लेक्चर बघायचं आहे. ते 11चं 1 शॉट लेक्चर आहे ना, 11th आणि 12चं, ते बघून जायचं आहे व्यवस्थित. आणि एवढंच सांगायचं, सर्वांनी माझ्यासोबत एकदा बोलायचे, सर्वांनी बोलायचं व्यवस्थित. लढाई अजून, बोलतोय ना, लढाई अजून संपलेली नाही, कारण की अजून मी जिंकलेलो नाही, असं सतत स्वतःला सांगत राहा. तुझी CET जोपर्यंत होत नाही आणि CETमध्ये चांगलं फोडत नाही तोपर्यंत तुझी लढाई संपली नाही. आणि तोपर्यंत सांगत राहा की मी अजून जिंकलो नाही ना, मी अजून अभ्यास करणार आणि चांगलं जिंकणार नाही तर फोडणार.
ठीक आहे मुलांनो, आता आपण इथे थांबूया. तुम्हाला काहीसुद्धा अडचण आली सर सदैव तुमच्यासोबत आहे राहणार. ठीक आहे, तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट सेक्शनमध्ये, किंवा तुमच्याकडे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहेच. ठीक आहे, विचारू शकता तुम्ही. मी प्रत्येक विद्यार्थ्याला रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडून जेवढं शक्य मी तेवढी मुलांची मदत करण्याचाच प्रयत्न करतो राहणार. ठीक आहे, कारण की त्याच्यासाठी सरांचं जीवन आहे, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. हां, आणि आता एक महत्त्वाची गोष्ट, आता येणाऱ्या काळामध्ये तुमची काउन्सिलिंग म्हणा, इंजिनिअरिंगचे मोस्ट ब्रांचेस म्हणा, इंजिनिअरिंगचे जे आता नवीन नवीन ब्रांचेस आले आहे ना, त्यांच्याविषयी माहिती म्हणा, बी फार्मसीचे सब्जेक्ट्स म्हणा, ॲडमिशन प्रोसेस म्हणा, काउन्सिलिंग म्हणा, एज्युकेशनल काउन्सिलिंग म्हणा, या सर्व गोष्टी येणाऱ्या काळात आपल्या चॅनलवर येणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, करून टाका. एक चांगली कमेंट करा, एक लाईक करा. कशासाठी? सरांसाठी नको. तुझ्या एका कमेंट, एका लाईक, एका शेअर, एका सबस्क्राईबमुळे ना माझी माहिती, आपली माहिती महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचायला पाहिजे. त्या विद्यार्थ्याला वाटायला पाहिजे की आज पण माझ्यापर्यंत ज्ञान पोचते आपल्या मराठी भाषेमध्ये, आणि चांगल्यातल्या चांगलं पोचते. ठीक आहे, त्याच्यासाठी एक सबस्क्राईब करून टाक, बेल आयकॉन प्रेस करून टाक. ठीक आहे, आपण सर्व मिळून मुलांनो इतिहास घडवणारे, ते तुम्हाला पण माहिती आहे. 100 पर्सेंटाईल मिळवायचे, 100. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याने 100 पर्सेंटाईल मिळवल्यानंतर सरांना फोन करायचा, मी तुमची इंटरव्ह्यू घेणार. ठीक आहे ना मुलांनो, बेस्ट ऑफ लक तुम्हाला. अभ्यास करत राहा. व्हेरी बेस्ट ऑफ लक. आणि आईवडिलांची देखील काळजी घ्या. थांबू आपण इथं.